हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 15 यामधील दुसरा प्रश्न पाहणार आहोत। मुलांनो, आपण प्रश्न क्रमांक 1 हा अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे। जर तो तुम्ही पाहिला नसाल तर तो तुम्ही नक्की पहा। आणि मुलांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला हे शाब्दिक उदाहरणे समजतील। आपण उदाहरण संग्रह 15 मधील सर्व शाब्दिक उदाहरणे सोडवणार आहोत। तर मुलांनो, गणित क्रमांक 2, ताशी 48 किमी वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागेल? तर आपल्याला एवढा तास दिला आहे आणि एवढे किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि एका तासात 48 किलोमीटर जातात। तर आपल्याला 48ने 336ला भागायचं आहे, जेणेकरून आपल्याला एवढे किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागतील। तर मुलांनो, 48ने 3ला भाग जाणार नाही, कारण 3 हे लहान आहे। म्हणून पहिल्यांदा 0, 3 वरची संख्या खाली घ्या 3। मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये भागाकार करायला शिकवला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर तो नक्की पहा। तर 48 मधून 33 लहानच आहे, मग डबल 0चा भाग घ्या, वरची संख्या खाली घ्या। आता 48च्या पाड्यात 336 आहे का पहा, आहे 336। 48 गुणिले 7 म्हणजे 48च्या पाड्यात 7व्यांदा 336 आहे, तर 7चा भाग गेला। तर मुलांनो, आपला भागाकार हा 7 आलेला आहे। तर आपण इथे म्हणू शकतो की 336 किमी अंतर जाण्यासाठी 7 तास लागतील। तुम्ही लिहा लास्टला की 336 तर 336 किमी जाण्यासाठी 7 तास लागतील। आता आपण गणित क्रमांक 3 पाहूयात। गणित क्रमांक 3 मध्ये सांगितलं आहे, गिरिजाला 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागतील। प्रत्येक खोक्यातील पुस्तकांची संख्या समान आहे, तर प्रत्येक खोक्यात तिने किती पुस्तके भरली? तर 35 खोकी लागली आहेत एवढे पुस्तकं भरण्यासाठी। तर आपल्याला ते काढण्यासाठी 35ने 1400ला भागायचं आहे, म्हणजे आपल्याला कळेल की तिने एका खोकीत किती पुस्तके भरली आहेत। तर चला, 35पेक्षा 1 लहान आहे, म्हणून 0चा भाग, वजाबाकी 1, वरची संख्या खाली घ्या। डबल 14 आहे, 35पेक्षा लहान आहे, म्हणून 0चा भाग, वजाबाकी करा, वरची संख्या खाली घ्या। आता 35च्या पाड्यात 140 आहे का पहा, तर आहे। चौथ्यांदा 35च्या पाड्यात 140 आहे, वरची संख्या अजून 0 राहिलेला आहे, ते आपण घ्यायचं आहे आणि वरीही आपण 0 द्यायचा आहे, कारण हे एक 0 आपलं उरलं आहे, ते आपण वरी द्यायचं आहे। तर आपलं 40 हे उत्तर आलेलं आहे। तर आपण म्हणू शकतो की गिरिजाने एका खोक्यात 40 पुस्तके भरली आहे। तर मुलांनो, आता गणित क्रमांक 4 कडे जाऊयात। मुलांनो, हे गणिते खूप सोपी आहेत, फक्त तुम्हाला पाढे तयार करायचे आहेत आणि त्यावरून गणिते सोडवायची आहेत। सहलीसाठी प्रत्येकाने 35 रुपये वर्गणी दिली। एकूण 2925 रुपये जमले, तर किती जणांनी वर्गणी दिली? तर एवढ्या जमलेल्या पैशांना जेवढे पैसे प्रत्येकाने दिले तेवढ्याने भागलं की किती जणांनी वर्गणी दिली हे निघेल। तर 65ने 2925ला भागायचं आहे, तर 2 हे 65पेक्षा लहान आहे, म्हणून 0चा भाग, वरची संख्या खाली घ्या। 29 हे डबल लहान आहे, 0चा भाग, वरची संख्या खाली घ्या। तर 292 आहे का पहा, 292 नाही, पण
260 आहे तर कितव्यांदा आहे? चौथ्यांदा आहे. तर 4चा भाग गेला किती? 260. 2 मधून 0 गेले 9, 9 मधून 6 गेले 3 आणि हे 0. तर वरची संख्या खाली घ्या 5, ही शेवटची संख्या राहिलेली आपली. तर 65च्या पाड्यात 325 आहे का पहा. 325 आहे तर 5व्यांदा आहे, तर 5चा भाग गेला 325. तर मुलांनो, आपण म्हणू शकतो की वर्गणी 45 जणांनी दिली. गणित क्रमांक 5 पाहूया. कोणत्या संख्येला 56ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो? तर मुलांनो, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार असतो. तर कोणत्या संख्येने 9688ला गुणल्यास, म्हणजे मुलांनो थोडक्यात की आलेल्या 56ने कोणत्या संख्येला गुणलं आणि एवढी संख्या आली हे पाहण्यासाठी आपल्याला 56ने आलेल्या संख्येला भागलं की तेवढी संख्या येते. म्हणजे मुलांनो, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते छोटं, म्हणजे त्यातून तुम्हाला कळेल. पहा मुलांनो, 2ने 3ला गुणलं की उत्तर 6 येतं आणि याच 6ला 2ने भागलं की बेत्रिक 3 उत्तर येतं. म्हणजे आपण या संख्येला ज्या संख्येने गुणून 6 उत्तर आलं आहे त्याच संख्येने उत्तराला गुणलं की ती संख्या आपल्याला मिळते. तसंच इथं आहे मुलांनो, 56ने याला गुणलं की भागलं की याला कोणत्या संख्येने गुणून एवढं उत्तर आलं आहे ते आपल्याला इथे मिळणार आहे. तर 56पेक्षा 9 लहान आहे म्हणून 0चा भाग 9. वरची संख्या खाली घ्या 96. तर 56च्या पाड्यात 96 नाही, पण पहिला भाग गेला. 56 हे त्याच्यापेक्षा बारकी संख्या आहे. तर 6 मधून 6 गेले 0, 9 मधून 5 गेले 4. वरची संख्या खाली घ्या 8. 408 आहे का पहा. तर 408 नाही, 392 आहे. 392 कितव्यांदा आहे? 7व्यांदा. तर वजाबाकी करा. 8 मधून 2 गेले 6, 10 मधून 9 गेले 1 आणि ह्याचा आला एक 0. वरची संख्या खाली घ्या 168. 168 आहे का बघा. तिसऱ्यांदा आहे 168. तर 3चा भाग गेला 168. बाकी आपली काहीच आली नाही 0. तर पूर्ण भाग गेलेला आहे. तर मुलांनो, 56ला 173ने गुणल्यास किंवा 173ला 56ने गुणल्यास 9688 एवढा गुणाकार येईल. तर आपलं उत्तर आलेलं आहे 173. गणित क्रमांक 6 पाहूयात. एक वही तयार करण्यास 48 कागद लागतात, तर 5880 कागदांच्या किती वह्या होतील? किती कागद उरतील? म्हणजे मुलांनो, आपल्या या भागाकारात आता बाकी राहणार आहे, पूर्ण भाग जाणार नाही, कारण किती कागद उरतील हेही आपल्याला विचारलं आहे. तर मुलांनो, 48ने 5880ला भागायचं आहे. तर 48पेक्षा 5 ही लहान संख्या आहे म्हणून 0चा भाग 5. वरची संख्या खाली घ्या 58. ही मोठी संख्या झाली, पण पहिलाच भाग जातो, कारण दुसरा भाग जायचा म्हणलं की मोठी संख्या आहे 58पेक्षा. म्हणजे 48. 8 मधून 8 गेले 0, 5 मधून 4 गेले 1. तर पुढची संख्या खाली घ्या 8. 148मध्ये 108 आहे का बघा 48च्या पाड्यात. तर नाही, 96 ही लहान संख्या आहे. कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे. 8 मधून 6 गेले 2, 10 मधून 9 गेले 1. तर डबल पुढची संख्या घ्या. तर 48च्या पाड्यात 120 आहे का? नाही, त्यापेक्षा लहान 96च आहे. डबल 2चा भाग. तर 10 मधून 6 गेले 4, हातचे आले 1. 12 मधून 10 गेले 2. तर मुलांनो, की आपलं उत्तर, शेवटचं उत्तर येतं की 5880 कागदांच्या वह्या
122 वह्या तयार होतील आणि 24 कागद उरतील. समजलं मुलांनो? आपलं गणित क्रमांक 7 आहे. 5 अंकी सर्वांत लहान संख्येला 4 अंकी सर्वांत लहान संख्येने भागल्यास भागाकार किती येईल? तर 4 अंकी सर्वांत लहान संख्या 1000 आहे, कारण 1000 मधून आपण एकही काढलं तर 999 होईल आणि ती संख्या 3 अंकी होईल. तर 1000 आणि 5 अंकी सर्वांत लहान संख्या ही 10000 आहे. तर याचा आपल्याला भागाकार करायचा आहे. तर 1000 पेक्षा 1 लहान आहे, 0चा भाग, वजा वरची संख्या खाली 10 लहान आहे, 0चा, वरची संख्या खाली तरीही लहान संख्या, 0चा भाग, सॉरी इथं 0चा भाग घ्यायचा आहे, इथंही 0चा भाग घ्यायचा आहे. 0 0 1 0. तर 1000 हे 1000च्या पाड्यात 1000 आहे. आणि हे राहिलेलं 0 तुम्ही वरी देऊ शकता, वरी द्या, कारण इकडे 0 घेतलं तर ह्या 0ची किंमत जाणार आहे. मुलांनो, इथं तुम्ही डायरेक्टही गणित करू शकला असता की 1000च्या पाड्यात 10000 आहे का पाहिलं असतं. तर हे पहा, 10व्यांदा 10000 आहे आणि हे तुमचं उत्तर डायरेक्ट आलं असतं. तर लहान संख्येने भागल्यास भागाकार 10 येतो. तुम्ही लिहा की 5 अंकी सर्वांत लहान संख्येला 4 अंकी सर्वांत लहान संख्येने भागल्यास भागाकार 10 येतो. मुलांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, सर्व गणिते समजली असतील, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी रोज व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.